डॉक्टर श्रीकांत शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाईल। डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण महायुतीचे उमेदवार आहेत। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री रवींद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह महायुतीचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित असतील। त्यामुळे कल्याणमध्ये आज जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, आज सगळ्यांचंच लक्ष कल्याणमध्ये, कारण श्रीकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत, त्यामुळे जोरदार शक्ती प्रदर्शन होण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जाते। स्वप्नील, लागवी निश्चितच कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना कालच उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि आज ते या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मात्र महायुतीचं प्रचंड मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन हे कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळणार आहे। एकूणच महायुतीमध्ये जे महत्त्वाचे नेते आहेत, मंत्री आहेत, राज्याचे तिन्ही मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हे सुद्धा श्रीकांत शिंदे यांच्यासोबत या रॅलीमध्ये दिसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे या रॅलीकडे विशेष लक्ष हे कल्याण डोंबिवलीकरांचं असेल, तसंच राज्यातील जनतेचं लागलेलं आहे। कारण महायुतीमध्ये सर्वात जास्त मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन हे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये होत आहे। खरं तर यामध्ये मनसे सुद्धा उतरणार आहे। मनसेने सुद्धा जाहीर पाठिंबा दिल्यानंतर आमदार राजू पाटील यांच्यासोबत काही त्यांचे समर्थक सुद्धा या रॅलीमध्ये उतरणार आहे। त्यामुळे महत्त्वाचं सर्व नेत्यांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आणि या रॅलीमधून खरं तर जर भाषण झालं तर भाषणामधून या रॅलीतून जे प्रमुख नेते आहेत ते नक्की काय संबोधित करतात, कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक प्रश्न असतील, अनेक प्रकल्प आहेत, ते सुद्धा अद्याप निर्माणाधीन आहेत। त्यामुळे या सर्वांकडेच नक्की कशाप्रमाणे हे नेते बघतात आणि काय आश्वासने देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। लागली निश्चित। स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।